नमस्कार. अजिंक्य तारा त्या आजच्या मालिकेचा 35वा भाग. लंडनला फेरफटका संपून म्हणजे शेवटचा दिवस तो लंडनचा होता. ऑक्सफर्ड स्ट्रीटवर असे हिंडत हिंडत दिवस ढाळला. संध्या छाया पडू लागल्या. आमच्या सुदैवाने असं लंडनमध्ये उन्हे होती, अन्यथा तिथे सूर्यदर्शनी कमीच वेळा होते. ती परदेशातील शेवटची संध्याकाळ होती. रात्रीच्या बसने लंडन सोडायचे होते व म्हणून वेळेत बार्बिकन सिटी हॉटेल गाठून सामानाची बांधा होती. अर्थात यावेळी प्रदीप बरोबर असल्याने बार्बिकन सेंटरच्या चक्रव्यूहाचा स्वबळावर भेद करण्याच्या संधीला आम्ही मुकलो आणि अलगदपणे बिनचूक हॉटेल गाठले. निरोप घेताना प्रदीपचा स्वर उत्कट झाला होता. परत इकडचे आणि जवळचे कोणी येतील तेव्हा खरे, एवढ्यात रजा नाही. घरी गेल्यावर आईवडिलांना तुम्हीच पत्र लिहा, समक्ष भेटतो म्हणून खुशाल आहे म्हणून कळवा, जमलं तर फोन करा, म्हणजे त्यांना बरे वाटेल असे सांगताना तो हळवा झाला होता. वाढते वयसुद्धा माणसाला हळवे करीत असावे, कारण आम्ही त्या हळवेपणात गुरफटून गेलो आणि त्याचा निरोप घेतला. मने हळवी झाली असली ती घड्याळ थांबत नव्हते. त्याचे काटे पुढे सरकत होते. त्यामुळे सामानाची आवरावर सुरू करणे अगत्याचे होते. संध्याकाळी 7 वाजता बस हॉटेलवर येणार होती ना. संध्याकाळी 7 वाजताच बस हॉटेलवर येणार होती ना. गेल्या 20-22 दिवसांची सर्व खरेदी, त्यात परत कस्टम कशावर लागू शकेल ती बाजूला काढूया, म्हणजे पुन्हा मुंबईत पोचल्यावर तो बॅगा उचकटण्याचा त्रास नको. नाही म्हटले तरी 36 तासांचा सलग प्रवास आहे. त्यामुळे वाटेत लागणाऱ्या वस्तू वर ठेवू वगैरे दूरदर्शी विचार करी सगळे पॅकिंग एकदाचे आवरले. वास्तविक लंडनहून मुंबईला परतायचे म्हणजे लंडन मुंबईची डायरेक्ट फ्लाईट आहे. भारतीय प्रवासी कंपन्यांना शक्यतो एअर इंडियाची विमानसेवा घ्यावी लागते. अगदी एअर इंडियाचीही तशी सेवा रोज आहे, पण आमच्या परतीचा मार्ग इतका सरळ सीधा नव्हता. लंडन ते पॅरिस असे बसने जावायचे. तिथून दुपारी एअर फ्रान्सच्या विमानाने फ्रँकफुर्ट गाठायचे व फ्रँकफुर्ट, रोम, दिल्ली, मुंबई असा एअर इंडियाच्या फ्लाईटने मायदेशी परतायचे. असा तो खास द्राविडी प्राणायाम होता. म्हणजे जो प्रवास 12 तासात झाला असता त्यासाठी जवळजवळ 36 तास, आणि तेही बस, बोट, विमान या सर्व वाहतुकीच्या साधनांचा वापर करून होता. जेव्हा आम्ही असे काम विचारणा केली तेव्हा एअर इंडियाची लंडन ते मुंबई ही विमानसेवा फार गजबजली असते. फ्रँकफुर्टहून तशी गर्दी नसते, त्यामुळे ते बुकिंग नक्की मिळते हे कारण सांगण्यात आले. पुढे आणखी सखोल चौकशी करता एअर इंडियाचे काही वेगवेगळे विभाग म्हणजे सेक्टर्स आहेत. ज्यांना कन्सेशन पाहिजे असते त्यांनी एकदा एका विभागातून ते घेतले की पुढच्या प्रवासात ते पाहिजे असेल तर त्या दुसऱ्या प्रवासाची सुरुवात दुसऱ्या विभागातून केली पाहिजे, असा किंवा तत्सम काही नियम होता असे म्हणे. काय असो, आर्या भोगासी असे म्हणत सादर होणे भागच होते. अर्थात त्यावेळी मनात तसे म्हणताना ते भोग सुखोपभोगत असतील अशी खात्री होती. किंवा एखाद्या मुला नसरुद्दीनप्रमाणे तेवढ्याच पैशात 36 तास प्रवास, त्यातही पुन्हा पॅरिसला फिरण्यासाठी थोडा रिकामा वेळ, हाही कन्झ्युमर सरप्लस वाटत होता. अनेकांनी जलतरणाचे पराक्रम गाजून पार केलेली इंग्लिश खाडी म्हणजे इंग्लिश चॅनेल म्हणतो आपणही बोटीतून का होईना पार करणार याचे सुद्धा कौतुक होते. काही काही गोष्टी आपल्या मनात उगीच लहानपणापासून घर करून बसल्या असतात. ब्रिटिश खाडी त्यातील एक. अनेक वार ती पार केलेल्यांच्या पराक्रम गाथांचे वर्णन वाचून व ऐकून तिच्याबद्दल आत्मीयता वाटत होती. भारतीय जलतरणपटूंची त्या पराक्रमाची तयारी धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया किंवा रेवस ते मुंबई असे पोहून होत असे. त्यामुळे धरमतर किंवा रेवस अजून कधीही न पाहता सुद्धा ते समुद्रकिनारे इतकेच काय, काचाचा दगडसुद्धा जवळचाच वाटत असतो. आणि या दगडापासून कसा लाटांचा व प्रवाहाचा त्रास सुरू होतो हे सारखे वाचल्यामुळे त्या काचाच्या दगडाच्या खलनायकी प्रवृत्तीविषयी खात्री पटलेली असते. संध्याकाळी आम्हाला नेण्यासाठी बस अगदी ब्रिटिश वेळेत होती. आम्ही सर्व मंडळी तयार होतो. बार्बिकन सिटी हॉटेल सोडताना बार्बिकन सेंटर वेगळे आणि हॉटेल वेगळे मनात आले आणि चक्रव्यूह आठवला. काय योगायोग असतो पहा. त्या आठवण्यातच पुढील 36 तासांच्या प्रवासाच्या चक्रव्यूहाची नांदी होती असे आता नंतर म्हणावेसे वाटते. लंडनच्याच एका उपनगरातून आमची लंडन पॅरिस बस सुटणार होती. त्या बस स्टेशनच्या बाहेर या स्थानिक बसने सोडले. सामान खाली उतरवले व फुटपाथवरच बाजूला लावून त्याची एकदा मोजदाद झाली.
रात्रीचा समय सुरूच झाला होता. शिवाय रस्त्याला फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे ब्रिटिश वेळापत्रकातून सुटल्यासारखे वाटत होते. बस स्टेशन समोरच होते. तिथून ट्रॉलीजवळून प्रत्येकाने आपापले सामान स्वतःच घेऊन जायचे होते. बस स्टेशनमध्ये गेल्यावर मात्र आपण लंडनमध्ये नसून महाराष्ट्रातीलच एखाद्या स्टेशनवर आलो आहोत असे वाटले. प्रशस्त आवार, प्रवाशांची गर्दी आणि माफकच स्वच्छता. पान तंबाखू पिचकाने रांगोळी नव्हती, पण सिगरेटची थोडक्याने पसरलेल्या कचरा अगदी नगण्यही नव्हता. ट्रॉलींची संख्या अतिशय मर्यादित असल्यामुळे ती कौशल्याने मिळून स्वतः ढकलत ते प्रशस्त आवार पार करून आणताना त्या बेट्या बस ड्रायव्हरने आम्हाला बस स्टेशनच्या आत का सोडले नाही असे मनात येत राहिले. त्यातून त्या ट्रॉली सामान भरून आणताना तिच्या एका चाकाने फिरायचे नाकारले. त्यामुळे ती ढकलत आणताना थंड हवेती घाम फुटायची पाहिली. आत आल्यावरही आमची बस नक्की कोणत्या प्लॅटफॉर्मवरून सुटणार हा गोंधळ होता. त्यामुळे तीच अचल ट्रॉली बलप्रयोगाने फिरवत एकदा हा तर नंतर नो नो नॉट दिस, यू गो टू नंबर 6 असं ऐकत तो प्लॅटफॉर्म हात आणि तो कळत राहिलो. एकदाची बस आली आणि या फिरवा फिरवीतून सुटका झाली. बसचा चालक वाहक दोघे खासे फ्रेंच होते. किरकिरी शरीयष्टी, तांबूस वर्ण, पिंगट मिशा आणि तोंडात सिगरेट. एका प्रवासी कंपनीमार्फत युरोपभर बस रूट्सवर वाहतूक केली जाते. तिच्यामार्फतच आमचा लंडन ते पॅरिस हा प्रवास होता. फ्रेंचांच्या खास खुल्या शैलीत आरामशीर वेळ पॅसेंजर बसणे आणि बसवणे चालू होते. रिझर्वेशनचा गोंधळ होताच. डबल नंबर्स असणे, तुम्ही उठा, पुढे बसा वगैरे सर्व सोपस्कार आपण इंग्लिश काटेकोरपणा सोडून चालल्याची आठवण करून देत होते. आमचे 18 प्रवासी सोडून इतर प्रवासी या सागरी खुशकीच्या प्रवासाला रुळलेले असल्याने त्यांना या गोंधळाचे काही वाटत नव्हते. आम्हालाही भारत सोडून 20-22 दिवस परदेशी काढल्यामुळेच त्याचे अप्रूप वाटत होते. अन्यथा भारतातील गर्दी बनवायची आम्हालाही सवय होती. एकदा ते सर्व आलबेल झाले आणि बस सुटली. ड्रायव्हर व कंडक्टर यांचे द्रुत फ्रेंचमध्ये संभाषण आणि धूम्रपान दोन्ही अखंडित चालू होते. त्यामुळे प्रवाशांनाही मोकळी होती. शिवाय संपूर्ण प्रवासच रात्री असल्याने काही मंडळी अगदी पूर्वरंगासह जेवणखाण करून होती. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून बसमध्ये धूर आणि सुवास दोन्ही पसरलेला होता. यातूनही प्रयत्न करून थोडी डुलकी लागेपर्यंत डोव्हर आले. डोव्हर बंदराच्या आवारात बस शिरतानाच इमिग्रेशन तपासणीहून आमच्या सकट बस बोटीच्या तळमजल्यावरील गॅरेजमध्ये जाऊन थांबली. अन्य सामान बसमध्येच ठेवून आपापले हँड बॅगेज म्हणजे हातातील एअरबॅग वगैरे असेल तेवढे घेऊन उतरा असे जॉनचे सांगणे होते. एवढे सगळं सामान बसमध्ये सोडून जायला आमच्या गृह खात्यात सक्त विरोध होता. मोठी नसली तरी संपूर्ण ट्रिपभर केलेली खरेदी त्यातच होती ना. पण आमच्याच नव्हे तर रात्रीला सर्व बसेसचे प्रवासी बिनदिक्कतपणे तसेच उतरता पाहून तिचा जीव भांड्यात पडला आणि इथे अगदीच इटलीसारखे अनसेफ नाही बरं का असा तिचा खास इम्पोर्टंट शेरा ऐकून अस्मादिक सहकुटुंब पाय उतारून लाऊंजच्या दिशेने लिफ्टकडे वळले. बोटीचे लाऊंज प्रशस्त होते. अनेक टेबल्स, त्या सभोवताली बांधलेल्या प्रशस्त खुर्च्या बहुतेक प्रवाशांनी अडवलेल्या होत्या. आपापली जागा पकडून बार किंवा बार्बेक्यूमधून कोका-कोला, मद्य किंवा खाद्यपदार्थ घ्यायचे आणि पुन्हा स्वस्थानी येऊन त्यावर ताव मारत गप्पा कुटायचा हा इथला शिरस्ता दिसत होता. आपल्याकडे जसे डेक्कन क्वीनला पास होल्डर्सचे नेहमीचे ग्रुप जमले असतात तसे काही ग्रुप्स वाटत होते. त्यामुळे हास्यविनोद एका बाजूला तर निद्रासुख अनुभवणारी मंडळी दुसऱ्या बाजूला असे त्या लाऊंजचेही 2 भाग पडल्यासारखे झाले होते. बोटीवरचा प्रवास फार वेळाचा नव्हता. त्यामुळे असा टंगळमंगळ करत वेळ घालवेपर्यंत बोट कॅले या फ्रेंच बंदराला लागल्याचा भोंगा झाला. मग नेहमीप्रमाणे प्रवाशांची बाहेर पडण्याची धांदल सुरू झाली. आम्ही त्याला आपण होतो. परत फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवून ते पुन्हा पाय उचलून बसमध्ये ठेवले. आता सागरी प्रवास संपवून कॅले ते पॅरिस हा बसचा प्रवास होता. रात्रीचे साधारण 2-3 वाजले असावेत. पिंगुळ्या डोळ्यांनी आणि मरगळलेल्या पायांनी बसमध्ये बसता मी जॉनला विचारले, पॅरिसला आपण केव्हा पोचू? त्याने या दगदगीत सुद्धा आपले हास्य गमावलेले नव्हते. तो म्हणाला, मिस्टर अरुण, काही काळजी करू नका. पॅरिसला आपण 6-7 वाजता पोचू. तिथे एका उत्तम कोचची व्यवस्था केली आहे. त्या कोचने हॉटेलवर जाऊ. फ्रेश होऊन 9 ते 12पर्यंत पॅरिसमध्ये फिरू आणि मग तसेच द गॉल एअरपोर्ट गाठू. त्या सुखकर कल्पनेत मशगूल होऊन माझा डोळा लागला. मध्येच एकदा बस थांबली. वाटले पॅरिस आले वाटते, पण बाहेर अंधारच होता. तेव्हा एवढ्यात पॅरिस येणे शक्य नव्हते. खिडकी उडून बाहेर पडले तर ते एक रेस्टॉरंट होते. एकदा जाग आली म्हटल्यावर बसमधून उतरून रेस्टॉरंट गाठले. आपल्याकडे जे हायवेच्या बाजूला लहान लहान रेस्टॉरंट्स असतात
आणि ती जशी रात्रभर चालू असतात त्यातलाच तो प्रकार होता. फक्त स्वच्छता टापटीपणे भपका उत्तम होता. फ्रान्सच्या पहिल्या भेटीत आम्ही फक्त पॅरिस आणि जवळपास होतो, त्यामुळे ग्रामीण फ्रान्सचा तसा अनुभव नव्हता. या रेस्टॉरंटमध्ये त्या पहाटेच्या प्रहरी तो प्रथम आला. फ्रान्स आणि इंग्लंड ही दोन्ही मित्रराष्ट्रेच आहेत आणि तीही एकाच खाडीच्या दोन्ही बाजूच आहेत. पण सामान्य फ्रेंच माणसाला इंग्लंड आणि इंग्लिश माणसे व भाषा याबद्दल विशेष प्रेम नाही, उलट थोडा तिरस्कारच आहे हे जाणवले. इंग्लिशमध्ये बोलले तर चक्क दुर्लक्ष करणे हे त्याचेच पहिले, तर ब्रिटिश पाऊंड दिल्यावर ओन्ली फ्रँक्स एवढेच उत्तर हे दुसरे अशी प्रतिक्रिया होती. सुदैवाने अमेरिकन डॉलर घेऊन त्याने कॉफी दिली हे एक विशेष म्हणायचे. पुन्हा बसमध्ये येऊन बसलो आणि या विरोधाभासाचा विचार करतच पेंगलो. पुन्हा जाग आली ती ड्रायव्हरने बस पॅरिसच्या मुक्कामावर पोचवून दाणकन ब्रेक मारून उभी केल्यावर. आमच्या या प्रवासाच्या या कार्यक्रमात ज्या चौकाला प्लास स्टालिनग्राड अशा भपकेबाज नावाने उल्लेखले होते तेथील बस स्थानकावरच बस थांबली होती. स्टालिनग्राड नामे तो चौक पॅरिसच्या इतर चौकाप्रमाणे प्रशस्त होता, पण युरोपभरचा प्रवास आयोजित करणाऱ्या बस कंपनीचे ते स्थानक एकदम रद्दी होते. एखाद्या खेडेगावातील एसटीच्या पिकअप शेडची आठवण करून देणारे त्याचे रूप होते. आजूबाजूला गुरेढोरं नव्हती, तर रस्त्यातून कार्स फिरत होत्या आणि खाली दुर्याच्या जमिनीवरही कॉन्क्रीटची फरसबंदी होती. एवढा फरक सोडल्यास बाकी दुरावस्था तीच होती. बैसायला खुर्च्या सोडाच, पण बाकी नव्हती. तर डोक्यावर साधी शेडसुद्धा नव्हती. स्वच्छतागृहाकडे जाणारा रस्ता सुद्धा अस्वच्छ होता आणि स्वच्छतागृहे कुलूप बंद असल्यामुळे असून नसल्यासारखीच होती. आम्हाला हॉटेलवर आणि नंतर पॅरिसवर सिटी टूरला घेऊन जाणाऱ्या बसचा पत्ताच नव्हता. सगळ्याच प्रवाशांची ही अवस्था ही ही किंवा ही अनावस्था अवस्था म्हणजे अनावस्था पाहून सगळ्या प्रवाशांनी जॉनवर अक्षरशः शाब्दिक हल्ला चढवला. बिचाऱ्या जॉनला हा हल्ला अगदी अनपेक्षित होता. आतापर्यंतच्या सर्व प्रवासात सगळे नियोजन अगदी व्यवस्थित झाले होते. अमुक ठिकाणी अमुक वेळेला बस असेल म्हणजे आम्हाला असायचीच, किंवा श्री अलेक्झांडर गाईड तुम्हाला भेटतील म्हणजे ते वाटच पाहत वेळेवर थांबलेले असायचे. नेमका प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर हा पहिलाच गोंधळ झाला होता. पण जॉन काही पहिल्यांदा अशा टूरवर गाईड म्हणून आला नव्हता. त्याने यापूर्वी अशा 3 टूर्स DCIच्याच पार पाडल्या होत्या. त्यामुळे तो अगदी बाजीप्रभूच्या शिताफीने या हल्ल्याला तोंड देत होता. थोडे थांबा, बस एवढ्यातच येईल, काळजी करू नका. TCIची व्यवस्था नेहमीच चांगली असते. कुठेतरी गैरसमज झाला असेल या व अशा अनेक शब्दांनी तो एकामागून एक प्रवाशांचे होणारे हल्ले थोपवत होता. त्या बंडल ऑफिसमधला फोनसुद्धा बंद होता, त्यामुळे त्याला पॅरिसच्या बस ऑपरेटरला फोनही करता येईना. इकडे प्रवासी म्हणण्याचा वैताग वाढतच चालला होता. आता इथनं पुढचा भाग, हा वैतागाचाच आहे पुढचा भाग, पण तो आपण आता पुढच्याच भागात पाहूया. तोपर्यंत नमस्कार.